नाशिक येथील TCS कंपनीमधील निदा खान या सध्या फरार आहे। तिच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत। पाहायला गेलं तर नाशिक TCS कंपनीमधील धर्मांतरण प्रकरण असेल, लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत। पाहायला गेलं तर यामध्ये काही लोकांना देखील अटक करण्यात आलेली, मात्र निदा खान ही मुख्य आरोपी सध्या फरार आहे। मात्र काल SITची टीम नाशिक येथील आणि गुन्हे शाखेची टीम ही मुंब्र्यामधील अमृतनगर ह्या भागात आली होती आणि याच ठिकाणी तिचे पती जे आहेत ते मोईन नावीद खान हे गेल्या 2 महिन्यापासून भाडे तत्वावरती या ठिकाणी राहत असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिलेली आहे आणि आजूबाजूच्या परिसरात देखील विचारपूस केली असतील त्यांनी देखील सांगितले गेल्या 2 महिन्यापासून हे दोघेही नवरा बायको या ठिकाणी राहत होते। मात्र सध्या तरी या ठिकाणी त्यांचे पती जे आहेत ते निदा यांचे पती जे ते मोईन खान यांना सध्या तरी SITच्या टीम आणि गुन्हे शाखेच्या टीमने तपास करून जे आहे ते त्यांना पूर्णतः विचारपूस करून त्यांना सोडून देण्यात आल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। मात्र सध्या तरी पाहायला गेलं तर या ठिकाणी निदा खान ह्या फरार असून त्या देखील प्रेग्नंट असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। मात्र सध्या तरी निदा खान जे आहे ते मुंब्र्यामध्ये तिच्या पतीसोबत गेल्या 2 महिन्यापासून राहत होती भाडे तत्वावरती। मात्र तिचं मूळचं जे आहे ते भिवंडीमध्ये देखील राहण्यात असल्याची माहिती समोर आलेली आहे। या ठिकाणच्या परिसरात देखील आजूबाजूंना विचारलं असता त्यांनी देखील तेच माहिती दिली आहे की 2 महिन्यापासून या ठिकाणी दोघंजण नवरा बायको राहत असल्याची माहिती समोर आली। मात्र सध्या तरी घराला टाळे आहे आणि तिचे पती जे आहे ते या ठिकाणी निदा मोईन नावीद खान सध्या तरी ह्या ठिकाणी नसल्याची माहिती समोर आलेली आहे। घराला टाळं आहे। काल देखील SITची टीम गुन्हे शाखेची टीम या ठिकाणी चौकशी करून त्याच्या पतीची चौकशी करून सखोल तपास जो आहे तो पुढील करत आहे। कॅमेरामॅन अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।